सर्वांना मानाचा सन्मानाचा जय भीम। आदरणीय ऑनलाईन विचारमंच तसेच मोबाईलच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व वैचारिक ज्ञानी विद्वान बौद्धिक बंधू भगिनींनो, आज 5 एप्रिल हा दिवस आपण शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करत आहोत। अनेक मान्यवरांना माननीय राहुलजी खांडेकर सर, विलासजी खरात सर, मान्य गौतम गायकवाड सर, बाना धांडोरे सर, पत्रकार राहुल खरात सर यांनी यामध्ये सहकार्य करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 21व्या शतकाला शोभेल असा हा ऑनलाईनचा वैचारिक कार्यक्रम योग्य पद्धतीने आज आपण साजरा करत आहोत। याबद्दल कार्यरत सर्व टीमचे उपस्थितांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। मी सुरेखा भालेराव नागटिळक, पंढरपूर। आजचं जे विचारपुष्प आहे ते सांगावा या कादंबरीचा किंवा या कथा संग्रहाचा आंबेडकरी साहित्यामध्ये शंकरराव खरात यांचं या कथा संग्रहाचं जे काही महत्त्व आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। वास्तविक पाहता आजपर्यंतचे आपण जे कार्यक्रम ऐकले पाहिले म्हणजे आपल्या संपूर्ण पिढीने ते अगदी समोरासमोर बसून ऐकलेले पाहिलेले आहेत आणि त्याचे जे परिणाम आहेत ते योग्य पद्धतीने आपल्याला आय कॉन्टॅक्ट जो म्हणतो त्या माध्यमातून दिसून आलेले आहेत। आणि पण कोरोनाच्या काळाने आम्हाला इंटरनेटच्या जगामध्ये सुद्धा वैचारिक देवाणघेवाण करण्याचं जे सामर्थ्य शिकवलं, मनावरती बिंबवलं, त्याचा परिणाम म्हणून आजचा हा आपण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत। आणि म्हणून भारताचं वर्णन सोने की चिडिया हे आपण ऐकलं, वाचलं, पाहिलंही आहे। त्या भारतामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळील सांगली येथील आटपाडी या गावामध्ये पूर्वीपासून दारिद्र्याची जी भरभराट होती, पूर्वीपासून दारिद्र्य, अज्ञान, गरिबी यांची जी भरभराट होती, शब्द मी जाणीवपूर्वक वापरते, अशाच या दारिद्र्य, अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा या भरभराटीने कितपत पडलेल्या समाजामध्ये एका छोट्याशा गावामध्ये, एका छोट्याशा घरामध्ये 11 जुलै 1921 साली गरिबीनं पिचाळलेल्या समाजात रामा नावाच्या माणसाच्या घरी, व्यक्तीच्या घरी एका मुलाचा जन्म झाला। तिथली सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक या परिस्थितीमध्ये हे शब्द असतात याचाही कुठं गंध नसलेली अशी ही माणसं या शतकामध्ये गुणागोविंदानं आपल्या त्या समाजामध्ये राहत होती। परंतु त्यांच्या या परिस्थितीला सर्वात मोठा एक कलंक होता आणि तो जात जो जन्मासोबतच त्यांच्या सोबती येत होता आणि मृत्यूनंतरही त्यांचा पिछा पुरवत नव्हता। म्हणून रामा महाराच्या घरी मुलगा जो जन्मला तो महाराचा शंकर या नावाने आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळत आहे। प्रत्यक्षामध्ये जातीचा येथे उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे, कारण शंकरराव खरात यांचं साहित्य वाचत असताना जातीनं दिलेल्या त्यांना ज्या टोचण्या आहेत, जातीनं जी दिलेली जी एक सल आहे ती सल त्यांच्या आयुष्याचा पिछा बनून राहते। कितीही मोठ्या पदावरती गेलं तरी आज सुद्धा आपल्याला ती जात शंकररावांनी जी सांगितलेली आहे ती आपल्यासोबत वागताना, हिंडताना, फिरताना दिसते, आपण कितीही मोठं असो। आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगितलं की रामा महाराच्या घरी शंकरचा जन्म झाला, परंतु फक्त शंकरचा जन्म झाला नाही तर त्याबरोबर महार जातीतल्या शंकरचा जन्म झाला। हे दुर्दैवानं आपल्याला सांगावंसं वाटतं, का तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारे जरी वाहत असले तरी म्हणावा तितका समाज प्रगत झालेला नव्हता। आणि म्हणूनच महाराच्या घरच्या पोराला सर्वसामान्यपणे जी वागणूक मिळते, जे वातावरण मिळतं, ती वागणूक, ती परिस्थिती लहानपणी सहजतेनेच शंकररावांच्या वाट्याला आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्या काळची सामाजिक परिस्थिती, त्यातून असलेले दारिद्र्य, जन्माला आलेला कोणताही डॉक्टर, बघा दारिद्र्य इतकं भयंकर होतं आणि आजही आहे। आजवरच्या इतिहासामध्ये काही पिढ्यामध्ये कित्येक डॉक्टर झालेत, त्याची गणती नाही, कित्येक होतील हेही मोजलं जाणार नाही। परंतु आजवरती असा कोणताच डॉक्टर निर्माण झाला नाही की त्यानं भुकेचा रोग शमवला आहे। आणि हा भुकेचा रोगच मानवाला कोणत्या परिस्थितीमध्ये घेऊन जातो, त्याची दयनीय अवस्था, त्याच्या पाठीमागं जे वेगवेगळे उपद्रव लावतो, त्याच्या भोवतीचं जे कडा आहे ते कडे जर आपण पाहिलं तर त्याचा केंद्रबिंदू हा आम्हाला भूक दिसतो। आणि म्हणून दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं की जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला जो मोठा आजार जडला तो म्हणजे भूक। कोणत्याही डॉक्टरला तो थांबवता आला नाही आणि या भुकेच्या पोटी होणारी आमची पिळवणूक, आमचा होणारा जो छळ आहे किंवा आमच्यावरती होणारे जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत,
यांचा कळस चढलेला दिसतो. कारण भुकेच्या पायी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सांगावाच्या माध्यमातून वाचत असताना पोटाच्या प्रश्नासाठी मानवाला त्या काळी काय काय करावं लागत होतं हे आजच्या आपल्या 21व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि भुकेचा प्रश्न मिटणाऱ्या लोकांच्या लक्षात येण्या इतपत नसेल. कारण 100% तेवढा आपण तो अनुभव घेऊ शकत नाहीत. आणि अशाच वेळी महार नावाच्या या समाजामध्ये पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर सडत पडलेलं समाजाचं विदारक चित्रणही आम्हाला इथं दिसतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमी प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात आमच्या पिढीपेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांनी हे चित्र काही प्रमाणात पाहिलेलंही असेल. परंतु मला वाटतं की शंकररावांच्या काळामधले आता आपल्यामध्ये तरी खूप लोक नाहीत म्हणण्यापेक्षा 1% सुद्धा सापडणार नाहीत. त्यामुळं आज आपण जी वास्तविक परिस्थिती पाहतोय त्या परिस्थितीची तेव्हाच्या काळाच्या परिस्थितीशी तुलना करत असताना आपल्याला त्या काळाची भयानकता जी आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये जाचताना किंवा त्रास देताना वाचताना जाणवत नाही. आणि म्हणून शंकर नावाच्या लहान मुलानं त्या परिस्थितीतून किती संयमानं त्यांचं वाचन जर पाहिलं तर ते वाचत असताना शांतपणे उभं राहून एका बाजूला एखादी घटना घडत असताना थांबून कोणताही प्रतिकार न करता कोणतीही प्रतिक्रिया न देता पाहण्याची जी संयमाची ताकद असते ती ताकद मला शंकररावांच्या लेखणीमधून दिसते. आणि म्हणूनच त्यांचं जे संयमानं वागणं आहे आणि एखाद्या बाजारामध्ये वाट चुकलेला मुलगा कोणीच जवळ नसताना अगदी चोरट्या अंगानं स्वतःचा बचाव करून त्यामधून आपला मार्ग शोधत जाताना जसा दिसतो अगदी त्याचप्रमाणे त्या परिस्थितीच्या वातावरणाशी समरूप होऊन सुद्धा त्या परिस्थितीतून मार्ग काढत असताना येणाऱ्या अडचणी, दुःख, अवहेलना, तिरस्कार हे शंकररावांच्या लेखणीतून मला दिसतात. आणि त्यातूनच सर्वात प्रथम मला दर्शन होतं की शंकररावांच्या काळामध्ये मानवाला गुलामीची जाणीव झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेव्हा मार्गदर्शनाचं काम चालूच होतं. आणि गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही हे आज जरी आपल्याला माहीत असलं तरी तो काळ असा होता की आपण गुलाम आहोत, आपल्यावरती अन्याय होत आहे हेही त्या काळामध्ये समजण्या इतपत ज्ञान आपल्या समाजाकडं नव्हतं हे या लेखनातून दिसून येतं. आणि म्हणून गुलामीतून हळूच अलगद आपली सुटका करून घेऊन तराळापासून अंतराळाचा प्रवेश वाचत असताना मात्र या प्रवेशात त्यांच्या या संपूर्ण प्रवासातलं जर वर्णन पाहिलं तर आज सुद्धा थक्क व्हायला होतं. कारण आजही आम्ही 21व्या शतकामध्ये जरी असू तरी सुद्धा आम्हाला तराळ ते अंतराळ हा प्रवास करणं किती कैक पट्या जड जाताना दिसतं. आणि मग आम्ही काय करतो, परिस्थितीच्या समोर हतबल होतो, निराश होतो आणि माझ्याच नशिबी म्हणून पुन्हा तिथं थांबतो. परंतु शंकररावांचं साहित्य वाचत असताना माझ्या लक्षात आलेली एकमेव गोष्ट अशी म्हणजे की परिस्थिती कोणतीही असू द्या ते परिस्थिती पुढे कधीच डगमगले नाहीत. तर तिथून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी एक कृतीला जोड दिलेली आहे आणि ती यशस्वीतेच्या मार्गावरती कशी आहे हे दिसून येतं. कारण शंकररावांच्या जन्माच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब नावांचा बुद्धांकुर या समाजावरती अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून समस्त मानवतेसाठी आयुष्यपणाला लावलेले बाबासाहेब शंकररावांच्या मनावरती भुरळ घालतात. आणि शंकरराव बालवयामध्येच ते सांगतात की मी 4थीला असताना पंढरपूरमध्ये 1937 साली जेव्हा बाबासाहेब आले होते तेव्हा आटपाडी ते पंढरपूर हा प्रवास पहाटेपासून सायंकाळपर्यंत चालत केला होता. यातून त्या लहान मुलांच्या मनामध्ये असणारी बाबासाहेबांविषयीची जी प्रतिमा आहे ती किती उच्च पदाला होती. आणि त्याहीपेक्षा मनोविश्लेषक पद्धतीनं जर आपण पाहिलं तर 15, 16 ते 13, 14 वर्षाच्या मुलाला बाबासाहेब कळणं हीच किती भयंकर मोठी आणि आश्चर्य वाटण्याची गोष्ट होती. कारण जेव्हा माणसाला माणूस म्हणून जगत असताना गुलाम आहोत हे कळत नव्हतं तेव्हाच 4थी 5वीतल्या बालवयामधला मुलगा डॉक्टर बाबासाहेबांच्यासाठी पहाटे आटपाडीमधून निघतो चालत आणि बाबासाहेबांना ऐकायला येतो. आणि त्यावेळेस ते खूप आनंदी होतात कारण ते औंधवरून सुट्टीला आलेले असतात आणि ते आनंदी होतात त्याच्यासाठी की मी जेव्हा सुट्टीला आलेलो आहे तेव्हा मला बाबासाहेब पाहायला मिळतात. आणि एवढ्या लहान वयामध्ये ही जाणीव होणं हे साधं लक्षण मला दिसत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून कार्य करण्याची संधी त्या बालमनाला तेव्हाच मिळाली असेल का असाही मला प्रश्न कधी कधी निर्माण होतो. आणि म्हणून माननीय शंकररावांच्या या कार्याच्या पुढे मला शतशः कोटी कोटी प्रणाम करावे वाटतात, नतमस्तक व्हावंसं वाटतं की बालवयापासून असलेली समाज सुधारण्याची ओढ ही आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी किती प्रामाणिकपणे जोपासलेली आहे. यामध्ये
1956 सालची तिथे एक घटना ती सांगते मी, की ते साहित्याकडे का वळले. मला खूपदा असा प्रश्न पडतो की हे वकील होते, त्यानंतर एवढे कुलगुरू झाले, परंतु साहित्याकडे का वळले, त्यांनी इतर बंड वगैरे का केले नाहीत, याचा मी कधी कधी विचार करते. परंतु तराळ अंतराळ जेव्हा मी वाचते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यांनी काही कथा लिहिल्या होत्या. त्या कथेपैकी 1956 साली सत्तूची पडीक जमीन नावाची कथा त्यांनी नवयुग या दिवाळी अंकामध्ये दिली होती किंवा ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर मी रामा महार ही एक कथा त्यांची त्याच दिवाळी प्रकाशित झाली होती. आणि मग या कथा लोकांना माझ्या कथा वाटायला लागल्या. बघा, मला इथं पार्श्वभूमी माझ्या लक्षात येते की आज जरी आम्ही आंबेडकरी साहित्य म्हणजे बंडखोरी साहित्य, विद्रोही साहित्य, आक्रमक साहित्य, जहालवादी साहित्य असं जरी म्हणत असलो तरी सुद्धा आम्हाला शंकररावांच्या कथामध्ये ही बंडखोरी दिसत नाही, हा विद्रोह दिसत नाही, ही जहाल भाषा दिसत नाही, कुठेही आगस्ताळपणा दिसत नाही, कुठेही ओरड दिसत नाही. याचं जेव्हा मी विवेचन करते तेव्हा असं लक्षात येतं की आज जे आम्ही भाषा वापरतो ती अगदी डोलणाऱ्या पिकासारखी जरी वरून दिसत असली तरी शंकररावांचं जे साहित्य आहे ते त्या सुपीक मातीसारखं सुप्त अवस्थेमध्ये असताना दिसतं, जे तुमच्या आणि माझ्यासारख्या विद्रोही झाडांना खत पाणी देण्यासाठी युगायुगाची भूमी तयार करताना दिसतं मला. मग मी त्यांच्या पुढे थोडासा विचार करायला लागते, त्यांच्या या कथा एवढ्या बंडखोर नसताना सुद्धा का धुमाकूळ घालत होत्या, तर त्या काळाच्या परिस्थितीनुसार अनुभवलेलं, जे आयुष्यामध्ये अनुभवलं जसंच्या तसं वास्तव परंतु भयान चित्रण त्यांनी समाजाच्या पुढे मांडून समाजामध्ये बंडखोरीचं पहिलं पाऊल टाकलेलं मला दिसतं. ते म्हणतात, महाराष्ट्राच्या त्यांच्याबद्दलची जी माहिती आली होती ती त्यांच्या पुस्तकामधून आपण वाचतोय. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे हृदयभेदक चित्रण पोटतिडकीने, आंतरिक पोटतिडक म्हणजे तिथं तुम्हाला कुणी नवाजावं किंवा कुणीतरी एखादा हार घालावा ही अपेक्षा मुळीच नसते. माझं जसं आहे तसं जे आहे ते ओरिजिनल शब्दामध्ये मांडणं याला पोटतिडकी म्हणतात. आणि शंकररावांनी तेच केलं होतं की प्रत्येक कथा जशी आहे तशी त्या वातावरणाशी असलेली समरूपता, परंतु त्यातून उद्याचं चित्र कसं निर्माण होईल अशी लिहिली होती. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत असं लिहिलं गेलं की महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे हृदयभेदक चित्रण पोटतिडकीने करणारे शंकरराव खरात यांचा दर्जा प्रथम मानावा लागेल असं त्या दिवाळी अंकामध्ये छापून आलं होतं. आणि मग ते म्हणतात, या कथाविषयी जेव्हा अशी वाचनामधली प्रतिक्रिया यायला लागली तेव्हा तुकोबाच्या त्या अभंगाचा परिचय त्यांनी इथं सांगितलेला आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, च्या उलट यांच्या लक्षात आलं की माझे आहे माझे पासी, म्हणजे मला माझा शोध लागला, मी कोण आहे माझ्या अस्तित्वाचा शोध लागला आणि मला आंबेडकरी साहित्यामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये नवीन प्रेरणा निर्माण करण्यासाठी काय करता येईल याचा स्वतःचा शोध लागला आणि माझेच आहे माझ्यापाशी याची जाणीव झाली. आणि म्हणून मी लेखनाकडे वळलो, म्हणून मी साहित्याकडे वळलो. आणि मला तेव्हा मात्र शंकरराव हिमालयाच्या पेक्षा सुद्धा कणभर उंचीचे दिसायला लागतात. या व्यक्तीला वकील म्हणून म्हणावा तेवढा मान सन्मान मिळाला असता, एखाद्या राजकारणामध्ये प्रतिष्ठेचं मागल ते पद मिळालं असतं. पत्नी डॉक्टर होती त्या काळातली, पैशाची कमी नसेल, समाजामध्ये शिक्षणाने एक प्रतिष्ठा आली होती, परंतु त्याही पेक्षा त्यांनी काय केलेलं आहे, जी एक जमीन असते, पार्श्वभूमी असते किंवा एक बेसिक असतं, ते बेसिक पुढच्या पिढीसाठी तयार करून ठेवलं. आणि साहित्याच्या माध्यमातून आंबेडकरी साहित्य, आंबेडकरांच्या विचाराने जे लिहिलं गेलं ते सर्व साहित्य, खूपदा असं होतं की ज्ञानी विद्वान आणि जे समीक्षक असतात त्यांच्या म्हणण्यानुसार असतं की आंबेडकरी साहित्य म्हणजे आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांती आली पाहिजे, परंतु आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांती येण्याच्या आधीच्या पिढीनं शांतीनं ती क्रांती तयार करणारी मुलं जन्माला घातली पाहिजेत. आणि या मुलांच्यासाठी जो एक बेस तयार केला पाहिजे, तो बेस, तो पाया या साहित्यानं, शंकररावांच्या साहित्यानं निर्माण होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांनी या साहित्यामध्ये केलेलं जे योगदान आहे ते आंबेडकरी साहित्यातलं सुरुवातीचं पहिलं पाऊल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, हे असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं साहित्य भरपूर आहे. आजपर्यंत आपण त्यांच्यावरची खूप व्याख्यानं ज्ञानी व्यक्तीकडून ऐकलेली आहेत, परंतु सांगावा ही जी कथेच्या माध्यमातून लिहिलेलं त्यांचं पुस्तक आहे त्याच्या माध्यमातून मी त्यांचं थोडंसं आकलन केलेलं आहे. आणि मला ज्या पद्धतीने त्यांचं साहित्यामध्ये आंबेडकरवाद जाणवला किंवा आंबेडकरवाद घडण्यासाठीची जी एक पार्श्वभूमी जाणवली ती मी थोडक्यात इथं आता मांडणार आहे. ते म्हणतात की
मी साहित्याकडे का वळलो, तर मला माझ्या स्वत्वाचा किंवा माझा शोध लागला आणि मग या कथेच्या माध्यमातून समाजाच्या मध्ये आपण जागरूकता निर्माण करू, हा शोध कदाचित त्यांना लागलेला असेल. आणि माझं दुःख दुसऱ्यापुढे सांगितल्याशिवाय त्या दुःखाची उलगड होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असेल. आणि म्हणून सांगावा या शब्दाचा अर्थ एखाद्या मयत झालेल्या व्यक्तीचा एखाद्या महारानं त्या मयत व्यक्तीच्या घरी पाहुण्या रावळ्यांमध्ये दिलेला निरोप म्हणजे सांगावा. हा आज जरी अगदी छोटा अर्थ वाटत असेल तरी त्या मागची भयानकता खूप भयंकर प्रमाणामध्ये होती. आणि हे या सांगावा कथासंग्रहातून वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापुढं मांडलेलं आहे. म्हणून मला सांगावा हा कथासंग्रह वाचत असताना नेहमीच प्रत्येक वाक्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये विद्रोह दडलेला दिसतो. जसं चौथीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी आत्मसात केले होते, ते विचार कृतीमध्ये आणले होते. आणि त्या कृतीमधून प्रत्येक शब्दामध्ये बंड जरी नसेल तरी प्रत्येक शब्दामध्ये बंड उठवण्याची ताकद त्यांच्या लेखणीमधून सांगावातून दिसते. सांगावा या कथेचा जो आपला नायक आहे, सांगावा कथेमधला नायक आहे रामा, त्याची बायको साऊबाई. खरं तर या कथेची सुरुवातच एवढी भयंकर प्रमाणात केलेली आहे. शेळी दारात मान टाकून बसली, शेळी दारात मान टाकून बसलेली आहे पण रवंथ करत नाही. या दोन वाक्यामधल्या पण मध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. शेळी रवंथ का करत नाही, तर शेळीच्या पोटामध्ये काय असेल तर ती पुन्हा रवंथ करेल ना. म्हणजे मानवाची होणारी भुकेवरची अवस्था आणि प्राण्यांची होणारी भुकेनं दयनीय स्थिती, याच्यातून त्यांनी खूप मोठा संघर्ष इथं भुकेसोबतचा मांडलेला आहे. त्यापुढे म्हणतात कालवडीचं पोट खोल गेलेलं आहे. शक्यतोपर्यंत आज आपण ज्या गायी पाहतो त्या टम फुगलेल्या असतात, त्यामुळे कालवड कशी पोट खाली जाते हे आज आपल्याला पाहता येत नाही. परंतु भूक नावाची जो एक परिस्थिती असते ती सर्वसामान्यापासून मुक्या प्राण्यापर्यंत सर्वांना किती विदारक स्थितीला नेऊन ठेवते हेही त्या चित्रणातून दिसतं. आणि वाळकं कुत्र दारात गप्प पडलं होतं, कारण भुंकण्या इतकं सुद्धा त्राण त्याच्या अंगामध्ये नसेल हाही अर्थ इथं अभिप्रेत होतो. चूल थंड होती. शब्द किती त्यांचे मार्मिक आहेत, उच्च प्रतीचे आहेत आणि त्याही पेक्षा अर्थाच्या दृष्टीने व्यापकता आणि सखोलता देणारे आहेत. चूल थंड होती, वाळकं कुत्र दारात गप्प पडलं होतं, टोपलं मोकळं होतं. याच्यावरून त्या काळातल्या सामाजिक, आर्थिक किंवा ज्या भुकेच्या प्रश्नाचं जे चित्र आहे ते आम्हाला इथं जाणवतं की मानवाच्या पोटाचे काय हाल असतील. कारण पशु पक्षी झाडावरचे किंवा शेतातले जाऊन काही गवत वगैरे खाऊ शकतात, त्यांना सुद्धा खायला नव्हतं. आणि माणसाला तर एकामेकाच्या दारात मागायला जावं लागत होतं, त्यासाठी काहीतरी काम करावं लागत होतं. अशा रामाच्या घरची परिस्थिती, त्याच्या दारातल्या प्राण्यांचं वर्णन इथं आम्हाला दिसून येतो. परंतु या शब्दांचा अर्थ आमच्या 21व्या शतकात हृदयाच्या आतपर्यंत पोहोचताना मात्र दिसत नाही. ही जी सुरुवातीची वाक्य आहेत, ही वाक्य आम्ही इतक्या सहजतेने वाचून जातो की आम्हाला 100 वर्षापूर्वीची भूक रोगाशी लढण्याची मानसिक तयारी त्या लोकांची काय असेल या खोलात आम्ही कधीच पोहोचत नाहीत. कारण आजचा आमचा भुकेचा प्रश्न बहुतांशी खूप प्रमाणामध्ये मिटत असलेला आम्हाला दिसतो. आणि म्हणून आम्ही ती 3-4 वाक्य सोडून पुढच्या वाक्यावरती विचार करतो आणि मग आम्ही म्हणतो की याच्यामध्ये आंबेडकरवाद कुठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संपूर्ण समाजाच्या आर्थिक परिस्थितीचं विवेचन केलं, सामाजिक परिस्थितीचं चित्रण पाहिलं, तेव्हा ते शेवटी लक्षात त्यांच्या आलं की भूक हा असा एक घटक आहे जो मानवाला जडलेला रोग आहे की त्या भुकेच्या पोटी माणूस काय करतो, जे सांगल ते करायला तयार होतो. आणि हेच वास्तव चित्रण त्यांनी या 4 ओळीमध्ये दिलेलं आहे. परंतु याच्याकडे आम्ही लक्ष देऊन वाचत नाही. इथंच खरा आमचा आंबेडकरवाद रुजलेला आहे सांगावामध्ये. आणि म्हणून सांगावाच्या त्या 4 ओळी वाचत असताना मला असं वाटतं, छोट्या काडीपेटी म्हणजे माचीस ज्यात आपण वापरत नाहीत, लायटर वापरतो आपण, त्या माचीसच्या काडीच्या जवळच गरम करून ठेवले म्हणजे घर्षण करून ठेवल्यानंतर पेट घेणारा एक केमिकल लावलेलं असतं. आणि त्याच सोबत त्या काडीपेटीच्या ते घर्षण केल्यानंतर तिनं लगेचच पेट घेतला पाहिजे अशी सोय करून ठेवलेली असते. मला वाटतं सांगावामधली ही जी 4 वाक्य आहेत ती त्या काडीपेटीतल्या काडीसारखी तयार करून ठेवलेली वाक्य आहेत. फक्त आंबेडकरवाद्यांनी ती वाचायचेत आणि घर्षणानं, विचाराच्या घर्षणानं पेट घेऊन तयार व्हायचं आहे की होय माझी ही परिस्थिती होती आणि यातून मी लढायला शिकलो का, हा इथं विचार करण्याचा मला वाटतं की मुद्दा आहे. पण आम्ही काय पाहतो याच्यामध्ये आंबेडकरवाद कुठे आहे. जर आम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर इथंच मला
या सांगाव्या कथेच्या पहिल्या सुरुवातीलाच आंबेडकरवादाची पार्श्वभूमी दिसून येते आणि म्हणून शंकररावांचं साहित्य हे भयान वादळापूर्वीची शांतता भासताना दिसतं. त्यांचं साहित्य भयान वादळापूर्वी किंवा पुढे येणाऱ्या वैचारिक आंबेडकरी वादळापूर्वीचं झालेलं एक तयारीचं वातावरण असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. कारण या साहित्यातून आम्हाला खूप सारे आमचे जवळचे प्रश्न समोर येताना दिसले. सांगावा म्हणजे सवर्ण समाज. सवर्ण समाज म्हणजे कोणता समाज? ज्याच्या पुढे आजही आम्हाला आमची जात सांगायला लाज वाटते. बघा, सवर्ण समाज आम्ही कोणाला म्हणायचं? त्या काळात म्हणत होते तो प्रश्न सोडा. आज आम्ही कितीही आंबेडकरवादी असू, कितीही आम्ही ताट मानेन जगत असू, तरी सुद्धा चार माणसामध्ये आज आम्हाला ज्यांच्या पुढे स्वतःची जात सांगताना लाज वाटते ते सगळेच सवर्ण आहेत असं माझं मत आहे. कारण आम्ही कुठल्याही नोकरीत असू दे, काही असू दे, आम्ही लोकांना सांगतो आम्ही जात पाळत नाही. आम्ही काय सांगतो? आम्ही जात मानत नाही. पण जात मानत नाही ह्या म्हणणाराची जात जर तुम्ही शोधली तर 80% महार असतात. का? सांगायची ज्यांना लाज वाटते ते जात पाळत नाहीत आणि ज्यांना जातीचा अभिमान असतो ते मात्र जातीविना जगत नाहीत. आणि म्हणून त्याही काळामध्ये सांगितले की सवर्ण आणि यांच्या खाली दबलेला पिचलेला जो समाज आहे तो सर्व समाज जात या भानगडीत कधीच पडत नाही, तर पोट या भानगडीमध्ये पडतो. आणि म्हणून पडलेली सर्व कामे, मैताची कामे असतील, गौऱ्या रचण्याची कामे असतील, सरणाची लाकडं फोडण्याची कामे असतील, दुसऱ्यांची चूल पेटवण्याच्यासाठी लाकडं देण्याची कामं, सगळीच पडलेली कामं त्यांच्या घरी करताना दिसतात. आणि आम्हाला वाटतं की शंकरराव बंड का करत नाहीत? आज तरी आम्ही बंड करतोय? नाही करत. आज तरी आम्ही साहित्य लिहितोय? नाही करत. आजही कुठं अन्याय होताना आम्ही थांबतोय? नाही. परंतु समीक्षा करताना मात्र आम्ही समीक्षक म्हणून चुका काढताना समोर दिसतो. आणि या प्रत्येकाला माझं उत्तर आहे की ज्यांना ज्यांना शंकरराव कळालेत त्या प्रत्येकाला शंकररावांच्या मधला तो आंबेडकरवादी साहित्यवादी कळालेला असेल. आणि म्हणून त्या काळामधलं त्यांचं जे जगणं आहे ती त्या काळाशी किती अनुरूप होतं हे लक्षात येतं. एका गावातून दुसऱ्या गावात पायी जाऊन उपाशी पोटी रामा अंजनाबाईला तिच्या आईच्या मैताची अजून माहिती देणारच असतो, दिलेलीही नसते. परंतु भुकेनं घायल झालेला त्या रामाला असं वाटत असतं घरातलं वातावरण एवढं आहे, घरात अन्न पाणी नाही, प्राणी सुद्धा दारात उपाशी आहेत. आणि ज्या व्यक्तीची आई वारलेली आहे ती व्यक्ती म्हणजे अंजनाबाई, हिच्यासाठी तो रक्ताचं नातं आहे तिचं म्हणून तिथपर्यंत सांगायला जातो. तिनं आपल्याला किमान पाणी तरी लांबून द्यावं, दुरून द्यावं. पाणी सुद्धा त्यात वर्णन आलेलं आहे बघा. पाणी सुद्धा वरून ओतलं जायचं आणि तेही खापराच्या ह्याच्यातून. आज आपल्याला नको वाटतं ऐकायला हे, पण ह्या परिस्थितीतून वर आल्यानंतर आम्हाला नको वाटतं. जर ही परिस्थिती लिहिली गेली नसती तर आम्हाला ती लिहावीच लागली असती. कारण जे इतिहास वाचत नाहीत ते इतिहास घडवत नाहीत. आणि म्हणून इथं आम्हाला रामा इतका अगतिक दिसतो, पाण्यासाठी विवळत झालेला बसतो. आणि मग घरात उपाशी असणाऱ्या मुलांना त्याची मानसिक होणारी होरपळ, आंतरिक होणारी त्याची वेदना कुठेच कुणाला दिसत नाही. आणि हीच वेदना आंबेडकरी साहित्यामध्ये आम्हाला विद्रोह वेदना आणि नकार यांच्याशी सांगड घालून मिरवताना दिसते. ही वेदना इथे या मूळ दिसते. तो अंजनाबाईला पाणी मागण्याचं कधीच धाडस करत नाही, परंतु त्याला पाहून लांबनं महार आलाय तो काळच होऊन आलाय हे वाक्य भयंकर आहे. हे वाक्य मनावरती आघात करतं. कोणताही वाचक सांगावा कथा जर वाचत बसला असेल तर त्याच्यामधला आंबेडकरवादी जागा होतो. जर सांगावा कथा संग्रह वाचत असेल आणि लांबनं आलेला महार काळच होऊन आलाय असं म्हणत असेल तर त्याच्या मनामधला आंबेडकरवादी जागा होतो. आणि मग इथं मला सांगावा हा कथा संग्रह आंबेडकरवादाला खतपाणी घालताना दिसतो. अंजनाबाईचं हे वाक्य मनाचा आजही तिळपापड करतं. घरात बसून आपण त्या काळी तिळपापड त्याचा होत नाही तर त्याची आगतिकता लक्षात येते, रामाची आगतिकता लक्षात येते. उपाशीपोटी घरातून निघलेला रामा कितीतरी दूर लांब उभा राहिलेला असतो आणि तरीही तो पाण्यासाठी सुद्धा विचारू शकत नाही. त्याची घालमेल आम्हाला आंबेडकरवादी वैचारिक बंड तयार करायला आज तयार करताना दिसते. आणि म्हणून मला शंकरराव खरात यांच्या सांगाव्या कथेच्या ओळी साहित्यिक आकाराच्या जे गुलामीचे आज गुलाम म्हणून स्वतः गुलामीला झिडकारतात तर त्या लोकांच्यासाठी बनलेला एक बेस बनतो. आणि ह्या साहित्यामधलं हे सगळ्यात मोठं मला पाऊल दिसतं. कारण ही वाक्य जर त्यांनी तिथे टाकली नसती
ह्या वाक्याचा जर उल्लेख केला नसता तर आमच्या मनामध्ये घालमेल होऊन याच्यासाठी बंड करावं ही वैचारिकता तयार झाली नसती. आणि म्हणून ह्या साहित्यामध्ये आंबेडकरवादी साहित्य छुप्या पद्धतीनं आहे, ते आपण आपल्या वैचारिकतेवरती ओळखून घ्यायचं आहे. त्या कथेमध्ये दुसरी कथा आहे माया. माया या कथेमध्ये एक माळी आहे गणपा. त्या माळ्याच्या मळ्यामध्ये जे त्याने धान्य लावलेलं आहे ते भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं पिकलेलं आहे आणि तो खुश आहे, आनंदी आहे. आणि अशाच वेळी एका वैदू जमातीच्या लोकांची तिथं एक झोपडी म्हणा त्याला, झोपडी म्हणजे अगदी झोपडी सुद्धा खूप छान असते, पालं म्हणतात त्याला. पालं टाकलेलं आहे आणि त्याला वाटतं की माझा पिकलेला जो मळा आहे हा मळा आता नक्कीच रात्रीचा चोरीला जाणार. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या राहण्याच्या सोयीचं महत्व नाही इथं, तर तो चोरी करेल हे 100% गॅरंटीनं का सांगितलं जात होतं, तर त्या माणसाची भूक भागत नसावी आणि भुकेसाठी तो चोरी करत असावा. हा इथं विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि हा विचार भूक या केंद्राभोवती फिरतो आणि या भुकेच्या पोटी हे वैदूचं घर माझ्या शेतामधली चोरी करेल असं गणपाला वाटतं. म्हणून गणपा तो पाल उठवण्यासाठी तिथं जातो. म्हणजे इथं 2 दऱ्या आम्हाला दिसतात. इथं 2 दऱ्या दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की एका ठिकाणी पंगत बसली होती आणि तिथं पोलीस आले होते. पोलीस याच्यासाठी आले होते की जी माणसं जेवायला आली आहेत त्यांची उष्टी ताटं जेव्हा बाहेर फेकली जातील तेव्हा भूक लागलेल्या या लोकांची गर्दी तिथं होईल आणि त्यांच्यात भांडणं होतील. त्या लोकांना हटवण्यासाठी पोलीस आलेले होते. याची इथं आठवण मला होते की मळा पिकलेला आहे, त्या वैदूचं तिकडे लक्ष सुद्धा, म्हणजे वैदू समाजाच्या त्या व्यक्तीचं तिकडे लक्षही नाही, पण माझ्या मळ्याची चोरी होईल याच्यासाठी, याचं राहतं घर मोडण्यासाठी तो गणपा त्या वैदूच्या वस्तीकडे जातो आणि तिथं त्याला कुत्री भुंकतात. एकामागे एक अशी 4-5 कुत्री भुंकत असतात आणि ही भुंकणारी कुत्री यांचा त्याला खूप राग येतो. हा राग येत असताना तो एक विचार करत नाही की मालकाच्या साठी ही कुत्री भुंकत आहेत, या कुत्र्यांनी जर मालकाचं संरक्षण केलं तर त्यांच्याही भुकेचा प्रश्न मिटणार आहे. याला फक्त प्रश्न कशाचा पडलेला आहे की त्याच्या मळ्याचा. आणि याच वेळी त्याचं एका छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्याकडे लक्ष जातं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक चमक निर्माण होते, एक विचार निर्माण होतो आणि तो त्या वैदूला सांगतो मी तुला थोडंसं दाणे म्हणजे धान्य देईल, तुला माझं एक काम करावं लागेल. वैदूला वाटतं आपल्याला इथं राहायला तर जागा मिळाली आहे आणि या लोकांच्या कामी पडल्याशिवाय तर ते आपल्याला इथं राहू देणार नाहीत किंवा ठेवणार नाहीत किंवा मदत करणार नाहीत. आणि त्यावेळी तो सांगतो मालक तुम्ही काय सांगाल ते मी करायला तयार आहे, सांगा तुमचं काय काम आहे, कारण दाणे मिळणार. हे वाक्य इथं एवढी भयंकर परिस्थिती दाखवतं की पोटाच्या भुकेसाठी त्या माणसांची अगतिकता इथं आम्हाला लक्षात येते. आणि मग तो गणपा ते कुत्र्याचं पिल्लू मागतो तेव्हा तो वैदू म्हणतो मालक तुम्ही माझा जीव मागितला. त्याला द्यायला नकोसं वाटतं, परंतु त्यानं शब्द दिलेला आहे आणि या लोकांचा हात आपल्या डोक्यावर राहिला तरच आपल्याला अशी पालं टाकून राहायला मिळेल, हाही विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो. आणि तो मनात नसताना सुद्धा त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला घेऊन तिथं बांधतो. तिथं नेऊन बांधल्यानंतर जे मिळेल धान्य ते धान्य घेऊन येतो. ते कुत्र्याचं पिल्लू मात्र मालकानं बांधलेलं हे त्याला माहित नसतं, परंतु आपण इथं बांधलं गेलो आणि माझ्यापासून माझ्या लोकांपासून दूर आलो ही भावना त्या प्राण्याच्या मनात असते. त्या वस्तीवरती गणपाची आई असते. वस्तीवर गणपाची म्हणजे त्या मालकाची आई असते आणि कुत्र्याचं पिल्लू वैदूच्या वस्तीवरून आणल्यामुळं कुत्र्याच्या पिल्लाची आई ती आईच असते. हेही इथं त्यांच्या लेखणीतून स्पष्ट होतं. आई प्राण्यांची असू दे किंवा माणसाची असू दे, आई आईच असते. ती कुत्र्याची त्या पिल्ल्याची आई सगळी पाल्याच्या भोवती फिरून बघत असते की माझं पिल्लू कुठं आहे का, आणि ती त्याचा शोध घेत असते. हे विदारक सत्य मांडत असताना मनाची एक घालमेल होते. याच वेळी गणपाच्या मळ्यामध्ये गणपाची असलेली आई पिल्लू ते धडपड करत असताना त्याला म्हणते अरे कुत्र्याच्या पिल्ल्याचे हाल होत आहेत. ती काय म्हणते, कुत्र्याच्या पिल्ल्याचा हाल होत आहेत आणि या पिल्ल्याला तू त्याच्या आईजवळ सोड, असं मुक्या प्राण्यांचा शाप घेऊ नये. यावेळी मला मात्र एक घटना प्रकर्षानं जाणवली. त्या काळामध्ये मुलींची लग्न खूप लहान वयामध्ये होत होती. मुलींची लग्न खूप लहान वयामध्ये होत होती. ते कुत्र्याचं पिल्लू जसं वैदूनं घेऊन त्या दावणीला बांधलं होतं, तशाच 8 ते 9 वर्षाच्या लहान मुलींना कोणतंही माहीत कारण नसताना आईवडिलापासून तोडून नेऊन तिथं नेऊन सासरी बांधलं जात होतं. आणि ही अवस्था त्या गणपाच्या आईच्या शब्दातून मला दिसते की आईची होणारी जी ताटातूट आहे ती माणसाची झाली पण कुत्र्याची होऊ देऊ नको. आणि हे वाक्य या खरातांच्या
लेखणीतून जेव्हा उतरतं तेव्हा स्त्रीचं वास्तव जीवन आम्हाला याच्यातून समजायलाच पाहिजे, इतकं छान आणि सुंदर तो प्रसंग दिलाय. त्यापुढे जाऊन ती कुत्री त्या पिल्लाला शोधत येते आणि तो वैदूही तिच्या पाठीमागे येतो. प्राणी आणि माणूस. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 56 साली बौद्ध धम्म दिला, परंतु या कथेमध्ये मानवता, बंधुता, प्रेम, दया यांच्याविषयीची जी शिकवण आहे ती माणसामधला बुद्ध, शांती, प्रेम हा त्याही काळी जिवंत होता का, आणि असेल तर तो असा की प्राण्यांवरती प्रेम करा, हे इथं नमूद होताना दिसतं. म्हणजे बुद्ध धम्म जरी आम्ही शेवटी स्वीकारला असेल तरी महार, मांग, ढोर, चांबार, होलार, लव्हार ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आलेल्या आहेत या प्राण्यांवरती प्रेम करताना आम्हाला दिसतात. आणि म्हणून इथं मला बहुजनांच्या मध्ये असलेला बुद्ध जागृत होताना दिसतो. म्हणजे बुद्ध आम्हाला बाबासाहेबांनी नंतर दिला. बाबासाहेबांनी बुद्धाविषयी सांगितलं नसतं तर संकल्पना ही कदाचित आम्हाला मांडता सुद्धा आली नसती. पण बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध जेव्हा आम्ही पाहतो आणि पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही ही जेव्हा आम्ही उच्चारत असतो तेव्हा आमचं नातं तिथून त्या बुद्धत्वापर्यंत जातं, कारण आमच्या मनामध्ये प्राण्यांच्या विषयी असलेला तो प्रेमभाव मला या कथेमधून दिसून येतो. त्या पुढची जी कथा आहे ती कथा आहे वाटा. वाटा म्हणल्यानंतर लक्षात सहजच येतं की वाटा, वाटणी, हक्क. परंतु यामध्ये स्वार्थ सुरुवातीला दिसतो आम्हाला. स्वार्थ म्हणजे 3 भावाच्या वाटण्यामध्ये एका भावाचा बुडीत हिस्सा दुसऱ्या भावाने मध्यस्थीने लिहून घेतलेला असतो. आणि म्हणून गुंडीबाचा जो भाऊ आहे मोठा नाना त्यानं काय केलेला आहे, बुडीत भावाचा हिस्सा लिहून घेतलेला आहे. इथं तो गुंडीबा त्याची जात कोणतीही असू द्या पण त्याच्यावरती अन्याय झाला हे त्याच्या लक्षात येतं, आणि ज्याला आपल्यावरती अन्याय होतो हे समजतं तो आंबेडकरवादी असतो. ज्याला माझ्यावरती अन्याय होतो हे समजतं, हक्कासाठी जो लढतो, हक्कासाठी उभा राहतो त्याचा मेंदू जागृत असतो. आणि इथं आम्हाला ह्या कथेतून ते घ्यायचंय की गुंडीबाला कळलं होतं की 3 भावाचे हिस्से जर असतील तर ते 2 भावामध्ये व्यवस्थित वाटले जाणं गरजेचं होतं, परंतु एका भावाचा हिस्सा एका भावाला जसाच्या तसा देणं म्हणजे दुसऱ्या भावावरती हा काय होता, लादलेला त्या काळच्या म्हणजे ज्या लोकांनी होता तो निर्णय चुकीचा लादलेला होता. आणि याच्यासाठी तो काय करतो, थोडासा स्वार्थ आणि अन्यायाविरुद्धची चीड निर्माण करतो आणि दोन्ही मुलांना घेऊन पिकलेल्या त्या आंब्याची झाडं नानाला उतरू म्हणजे नाना म्हणजे मोठ्या भावाला उतरून देण्यासाठी काठी कुऱ्हाड घेऊन मारायच्या तयारीने निघतो. इथं अन्यायाविरुद्धचं बंड आम्हाला पाहिजे. वाटा या कथेतून जागरूकता आमच्या लक्षात येते की आमच्यावरती अन्याय होतो हे आम्हाला कधी कळतं, जेव्हा आम्ही न्याय आणि अन्याय यांचा दोन्हींचा अभ्यास करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून नाना त्याची 2 मुलं घेऊन बंड करायला उठतो, लढाईला उठतो. त्यापुढे जाऊन तो आंबे उतरणाऱ्या लोकांना सांगतो की आमच्या भावाभावांच्या लढाईच्या मध्ये तुम्ही काही येऊ नका, तुम्ही खाली उतरा. रोजाने येणारी माणसं ती निघून जातात किंवा बाजूला होतात. आणि नाना तिथं मग हुकुमशाही पद्धतीचा आम्हाला दिसायला लागतो, मोठा भाऊ जो दोन्ही भावाची वाटणी घेत असतो. आणि त्याच वेळी अचानक वादळ येतं, पाऊस येतो, विजा चमकतात आणि आंब्याची एक मोठीच्या मोठी फांदी तुटून नानाच्या अंगावर पडते, ज्या नानाने 2 भावाच्या वाटण्या घेतलेल्या असतात. आणि त्याच वेळी काठी कुऱ्हाडी घेऊन मारायला आलेला गुंडीबा भावाच्या अंगावरती आलेलं नैसर्गिक आपत्तीचं जे एक संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी मारायला आणलेल्या कुऱ्हाडी झाड तोडून त्या फांदीच्या खालच्या नानाला बाजूला काढण्यासाठी धावताना दिसतो. आणि इथं आमचा मानवतावाद जागृत होतो. मानवतावाद जागृत होतो कारण संकट कोणतंही असू द्या, अन्याय करणारा कोणीही असू द्या, परंतु त्या अन्यायावरती सुद्धा मात करून मानवतेचा विजय करणारं साहित्य हे आंबेडकरवादी साहित्य आहे. आणि या साहित्याची पार्श्वभूमी मला या वाटा या कथेमधून दिसते. कारण अन्याय झाला तो कधी मी बघेन, जेव्हा नाना जिवंत असेल तेव्हा नानाशी मी भांडेन, परंतु नानाच्या अंगावरती जी आंब्याची फांदी पडलेली आहे त्यात नानाचा जीव जाऊ द्यायचा नाही याच्यासाठी भांडायला आणलेल्या काट्या कुऱ्हाडी तो गुंडीबा काय करतो, ते झाड तोडून नानाला त्या फांदीच्या खालून बाजूला काढायला जातो. इथला हा आमचा मानवतावाद आम्हाला गुलामीतून बाहेर येताना, अन्याय झाल्यावरती लढायला शिकवत असताना मानवता किती शिकवतो हे ह्या कथेमधून दिसून येतं. या पुढची कथा आहे याच्यामधली लागीर. लागीर ही कथा अंधश्रद्धेवरती आहे. कारण या काळामध्ये बहुजनांच्या मध्येच, त्याच काळामध्ये काय, आज जरी तुम्ही पाहिले 21व्या शतकामध्ये तरी सुद्धा शास्त्रज्ञाची बायको सुद्धा एखाद्या देवाला नवस बोललेली असते की माझा नवरा अमक्या अमक्या ह्याच्यात यशस्वी होऊ दे.
आणि मग मी तुला नारळ फोडीन. त्याही पेक्षा जाऊन आज आपण जर पाहत असू तर खूप ठिकाणी असं दाखवलं जातं, यान उडवताना सुद्धा मोठे मोठे मंत्री लिंबू मिरची बांधताना आम्हाला दिसतात. म्हणजे अंधश्रद्धा जी आहे ती पिढ्यानपिढ्या आमच्या अनुवांशिकतेनं कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाताना दिसते. आणि 100 वर्षापूर्वीची ही कथा आहे लागीर. या कथेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कथेची जी नायिका आहे तानी, ती त्या काळाप्रमाणे बालवयामध्येच तिचं लग्न झालेलं आहे, ती विवाहित आहे. आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा जो कणा आहे तो म्हणजे पुरुष आणि त्याच्यामधला असलेला संशयी वावर. हा वावर कष्ट करणाऱ्या तानीवरती मनातल्या शंका कुशंकेनं किती विचित्र टोकापर्यंत पोहोचतो. आणि एक स्त्री म्हणून त्या तानीची सासू जी आहे, दामाची आई, म्हणजे तानीचा नवरा दामा आहे, आणि तो संशयी थोडासा म्हणजे खूप संशयी आहे. आणि तिच्या पाठीवर उठणारी तिची सासू, खरं तर ही सासू आज 21व्या शतकामध्येही मला पाहायला मिळत नाही. याच्यामधली सासू जी आहे ती आपल्या सुनेचं काबाड कष्ट करण्याचं मोल जाणते आणि आपला मुलगा किती निकामी आहे हे तेव्हा त्याला पटवून देते. आणि ही खरं वाखाणण्याजोगी बाब आहे. कारण आजही आपला बाबू लोकांचं कार्ट ही परिस्थिती घरोघरी असताना 100 वर्षाच्या पूर्वी तानीची सासू दामाला म्हणते की तू बसून खातो, ती रात्रंदिवस काबाड कष्ट करते, आपल्या पोटाला खाऊ घालते आणि तिच्यावर असा संशय घेऊ नको. खरं तर हे पात्र खूप मोठं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. सामाजिक प्रबोधन करताना दिसतं. आणि ती तानी शेवटी सासूच्या म्हणण्याप्रमाणे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर इथं त्याला जी गची बाधा आपण म्हणूया, जो एक मीपणा असतो, गर्व असतो, पुरुष अहंकार, तो त्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे. आणि त्याची आई मात्र त्याला वारंवार सांगत आहे की तुझी सोन्यासारखी बायको आहे, तू जाऊन घेऊन ये. पण तो आणायला तयार होत नाही, कारण त्याला असं वाटतं की मी पुरुष आहे आणि मी तिला घराबाहेर काढली आणि मी जर गेलो ती आली नाही तर. त्याही पुढे जाऊन तो सांगतो ती आता कुठेतरी कोणत्या तरी एका मालकाच्या इथं कामाला गेली आणि तिथं मी गेलो तिनं नाही आली तर माझी काय किंमत, हा त्याचा असा हेतू असतो. तेव्हा तो आपल्या आईला सांगतो की तू जाऊन तिला घेऊन ये. पण याच वेळी काय झालेलं असतं की तानीवरती एक अतिप्रसंग त्या घरामध्ये घडलेला असतो. इथं मात्र स्त्री मनाची होणारी घालमेल अत्यंत समर्पक शब्दामध्ये पण भयान परिस्थितीमध्ये या कथेमध्ये आम्हाला दिसते. हतबल असलेली, गरीब असलेली, नवऱ्याच्या शंका कुशंकेच्या बळी पडलेली आणि समाजाने एकदा विवाहित म्हणून असलेली मुलगी मेली तरी सासरीच राहिली पाहिजे ह्या हेतूने त्या वडिलाने त्या मुलीला कुठेतरी कामाला लावलेला आहे. आणि तिथल्या त्या पुरुषत्वाच्या त्या जुलमापुढे ती अजून एकदा डबल बळी पडलेली आहे. आणि तिला तिचं तोंडही उघडता येत नाही, तिचं दुःख सांगता येत नाही. कारण त्या तानीची जी घालमेल आहे, अवस्था आहे, ती तिच्या मनपटलावरती आघात करताना दिसते. आणि हा आघात इतका होतो की तिच्या शब्दांचा कोंडमारा झाल्यामुळे, ती व्यक्त न झाल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या विकलांग होताना आम्हाला इथं दिसते. आणि या विकलांगतेच्या परिस्थितीला इथं लागीर नाव दिलेलं आहे. भयंकर आहे, खूप भयंकर आहे. एखाद्या स्त्रीला जर तिचा नवरा सासरी त्रास देत असेल आणि आजही जर ती माहेरी राहत असेल तर समाजाचा तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा नाही. पण आज आम्ही तो पाळत नाहीत. कारण ह्या कथेचं जे मूळ आहे ते महत्वाचं हेच आहे की एखाद्या स्त्रीला जर तिच्या सासरी त्रास होत असेल तर वडील म्हणून सुद्धा त्या वडिलांनी तिचं संरक्षण करणं गरजेचं होतं. भाऊ म्हणून त्या भावानं तिला तिथं राहू देणं गरजेचं होतं. पण समाजानं तिला नावं ठेवली जातील आणि म्हणून ती त्या काळी 100 वर्षापूर्वीची अगतिक असलेली स्त्री दुसऱ्याच्या घरी कामाला जाते आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग होतो. तो अतिप्रसंग तिला कुठेही बोलता येत नाही. त्याचा परिणाम तिच्या शारीरिक मानसिकतेवर होतो आणि तिथून तिची मनाची होणारी अवस्था त्याला आम्ही लागीर नाव दिलं. आणि ही लागीर आजच्याही समाजाला झालेली मला दिसते. म्हणून ती लागीर झालेली स्त्री इकडे घेऊन आल्यानंतर जेव्हा जेव्हा तिच्या आठवणीत येतं की माझ्यावरती अतिप्रसंग झालेला आहे तेव्हा ती घाबरते, दचकते, उठते आणि याच्यातच तिला दिवस गेलेले दाखवलेले आहेत. इकडं मात्र तानीची सासू आनंदी असते कारण तिला चाहूल लागलेली असते घरात येणाऱ्या नव्या बाळाची. त्या तानीच्या सासूला लक्षातही येत नाही की आपल्या सुनेला काहीतरी मानसिक त्रास होतोय, तिला काहीतरी बोलायचंय हे तिच्या लक्षात येत नाही कारण तेवढं तिचं ज्ञान नाही. आणि या अशाच परिस्थितीमध्ये त्या तानीला मुलगा होतो. तो मुलगा झाल्याच्या नंतर मात्र तानीच्या मनाची अवस्था खूप भयंकर होते. तिला सांगावं की नाही सांगावं या द्विधेमध्ये तानी अडकलेली असते. आणि सगळीकडे प्रचार होतो की तानीला भूत लागलं, तानीला लागीर झाली आणि पुन्हा एका तिसऱ्या पुरुषाच्या भोंदू बाबाच्या हवाली करण्यासाठी तिला देवरशाकडे नेलं जातं. ही भयंकरता, ही वास्तविक परिस्थिती,
हे आम्हाला आंबेडकरी विचारातून बंड करायला शिकवते. आणि म्हणून शंकरराव खरातांचं साहित्य सर्वांगी सुंदर आणि प्रत्येक वाक्यासोबत आम्हाला वैचारिक दृष्टीनं उदारमतवादानं विचार करून बोलायला शिकवतं आणि आंबेडकरवाद जागृत करायला शिकवतं. हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. त्यापुढं आपली जी कथा आहे ती आहे कमाई. या कमाईमध्ये मात्र खूप भयंकर परिस्थिती मांडलेली आहे. रामा नावाचा जो नायक आहे या कथेचा, तो नायक उपाशीपोटी पुन्हा एकदा लाकडं फोडताना एका इनामदाराच्या वाड्यावरती आहे. तीच परिस्थिती आहे. भूक, दारिद्र्य, गुलामी, लाचारी आणि या परिस्थितीमध्ये असताना दामाला असं वाटतं की किमान मला थोडंसं धान्य मिळेल, ते धान्य घेऊन मुलाबाळांना मी खाऊ घालेल. या आशेनं तो ढीगभर लाकडं फोडतो, इनामदाराच्या पुढे जातो आणि धान्य मागतो. तेव्हा तिथलं जे वाक्य आहे ते आम्हाला विद्रोह आणि बंड करायला शिकवतो. एवढ्या वेळ लाकडं फोडलेल्या त्या रामाला तो काय म्हणतो की अरे लेका आम्ही चिकटचं खातो, अरे लेका आम्ही चिकटचं खातो आणि तुला द्यायला दानं कुठलं देणार दानं मी. म्हणजे हा विकतचं खात होता तर ह्याने लाकडं फोडायची गरज नव्हती, हे आज आमच्या बुद्धीला कळतं. कारण आजची आमची परिस्थिती वेगळी आहे. परंतु लाचार रामाच्या ते लक्षात येत नाही. तो रामा तिथंच उभा राहतो, खूप वेळ मनाशी विचार करतो की हा विकत जरी खात असेल तरी मी याच्याकडे काम केलं आणि त्याचा मोबदला पण मी मागू शकत नाही. कारण त्या काळची सामाजिक परिस्थिती खूप भयान आणि खूप विचित्र होती. हे आज आमच्या वैचारिक मेंदूला पडतं, पण त्या काळात आम्ही जाऊन काहीच करू शकत नाही. याचंही थोडंसं वाईट वाटतं. त्याच वेळी तिथं तो रामाच्यासाठी शिळं जेवण पाठवतो. रामाला वाटतं किमान चांगलं तर असेल, पाहतो तर काय ते कुत्र्याला खायला टाकतात, कारण त्याच्याजवळ घेण्यासाठी भांडण असतं. त्याच वेळेस तो सांगतो की तिथं घुंगराची छुमछुम ऐकायला आली, बांगड्यांची किनकिन ऐकायला आली आणि म्हणून शिळ्या भाकरी घेऊन निघत असताना घुंगराचा आवाज येतो आणि गाण्याचा म्हणजे मुरळी दाखवलेली आहे. मुरळी ही त्या काळची भयंकर परिस्थितीमधली एक सामाजिक विचित्र परिस्थिती तिथे दाखवलेली आहे. मुरळी आज जरी आपण पाहत असतो तरी खूप कमी प्रमाण आहेत, परंतु त्या काळामध्ये मुरळ्यांचं प्रमाण जास्त होतं आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या इमानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व असल्यामुळं ही प्रथा चालत होती. तर माझ्या पायात फिरतो बोहरा, आली बोहर सख्या मला आवरा, एवढा गाण्याचा आवाज रामाला येतो. रामानं सकाळपासून लाकडं फोडलेली असतात, पण रामाला देण्यासाठी इनामदाराकडं बाजारचं खातो म्हणून धान्य किंवा दाणे नसतात. परंतु मुरळी येते आणि एक गीत गाते की माझ्या पायात फिरतो भोवरा, आली भोवळ सख्या मला आवरा. आणि या गाण्यानं तो इनामदार घायाळ होतो काय, आणि रामा सांगतो तिथं की काही बंद्या रुपयांचा खळखळाट ऐकू येतो. बघा, कष्ट कोणी जास्त केलं होतं? रामानं केलं होतं. लाकडं फोडली होती, लेकरांसाठी तो 4 दाणे मागत होता, तरी रामाला दाणे मिळाले नाही. शिळी भाकरी मिळाली, शिळ्या भाजीला घ्यायला भांडण नाही म्हणून भाजी मिळाली नाही. परंतु त्याच वेळी मुरळीनं नाचगाणं केलं आणि काही रुपयांच्या बंद्या रुपयांचा खळखळाट रामाला ऐकायला येतो आणि त्याचबरोबर तिनं पसरलेल्या पदरामध्ये सुपभर धान्य जातं. ही कमाई आमच्या लोकांची होती. ही कमाई आम्हाला बंड करायला शिकवते. ही कमाई आम्हाला जागृत शिकवते. ही कमाई आम्हाला आमच्यातलं माणूस पण जाग करायला शिकवते. आणि म्हणून शंकरराव खरातांचं साहित्य मला आंबेडकरीवादी साहित्य 100% प्रमाणामध्ये पाया निर्माण करताना दिसतं. पुढची कथा आहे नवस. नवस या कथेमध्ये तर अंधश्रद्धेचा इतका पारिपाक दाखवलेला आहे आणि ती परिस्थिती ओरिजिनल परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. परंतु या परिस्थितीमधून एक बोध घेऊ शकतो की याच्यावरती काम करता येतं. आजच्या सुद्धा 21व्या शतकामध्ये ही परिस्थिती चालू आहे. या परिस्थितीमध्ये सरजी नावाची महिला आहे आणि तिनं मर्याईला काही कारणास्तव एक नवस बोललेली आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे तात्या नाईक. तात्या नाईक आणि सरजी यांचं रात्रीपासूनचं उद्या मर्याईला कोंबडा कापल्यानंतरचं कोण पाहुणे किती येणार, कसं जेवण करणार, किती भाकऱ्या बांधायच्या, कोंबडा आवरला की त्यांचं ते दचकणं, हे थोडीशी गूढ परिस्थिती निर्माण करत जातं. आणि मग पहाटे म्हणजे 3:30-4च्या दरम्यान अजून एकदा त्यांचं बोलणं होतं की तू असं कर, मी तसं कर, हा पाहुणा येईल, तो पाहुणा येईल. हे खूप वातावरण छान रंगत असताना लक्षात येत नाही की उद्या मर्याईचा कोंबडा कापायचा आहे आणि आज यांची एवढी का तयारी आहे, सगळेजणच कोंबडा कापणार आहेत. सकाळी जेव्हा लक्षात येतं तेव्हा मुलं उठलेली असतात आणि मुलं कोंबडा बघून म्हणत असतात कोंबडा कधी आणला. तेव्हा असं वाटलं सामाजिक परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती यांची चांगली असेल की काय सुरुवातीला कथा वाचताना, आणि छान वाटलं. काही असू दे, अंधश्रद्धाळू जरी असतील तरी कोंबडा विकत आणण्यासारखी तरी ह्या तात्याची परिस्थिती असेल
आणि एक पायलीच्या भाकरी केलेल्या आहेत, म्हणजे यांची परिस्थिती आर्थिक चांगली असेल, पोटापाण्याचा यांचा प्रश्न मिटलेला असेल असं समाधान वाटत असतानाच मुलं जागी होतात, कोंबडा कधी आणला म्हणून विचारतात, आणि आता भाकरी बांधून निघायचं आहे तोपर्यंत तात्या नाईकाच्या दारामध्ये एक कोंबड्याची चोरी झाली म्हणून गावचा त्या पाटील येतो, आणि तात्या नाईक तिथं लेकराची शपथ घेऊन सांगताना दिसतो की मी तुमचा कोंबडा चोरला नाही. आणि मग तिथं मन सुन्न होतं. जी परिस्थिती आपली नव्हती त्यासाठी नवस बोलला गेला, आणि चोरून आणण्याची का गरज लागली तर अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या समाजाला कोणत्या तरी परिस्थितीमध्ये देव वाचवल ही त्याची मानसिकता झालेली असताना त्या देवीच्या कोपातून वाचण्यासाठी कोंबडा चोरून आणला. आणि ज्या वेळेस देवीला कोंबडा कापायला न्यायचा होता, सगळं झालं होतं, बांधून जायचं होतं, त्याच वेळी दारामध्ये सुशिक्षित प्रमाणामध्ये पोलीस केस करून पाटील आणि तो कोंबड्याचा मालक येतो. त्यावेळी हा आगतिक झालेला जो नायक आहे तो काय करतो, लेकराची शपथ घेऊन सांगतो की मी तुमचा कोंबडा आणलेला नाही. आणि त्याच वेळी त्या डालग्याच्या खाली लपवलेला कोंबडा मोठ्यात ओरडतो, आणि आंबेडकरवादी समाजाच्या मेंदूच्या मुंग्या जाग्या होतात, आणि जाग येते की हा समाज नेमका कोणत्या मार्गाने चालला होता. जागरूकता येते आमच्यामध्ये, आणि जागरूकता शंकररावांच्या खरातांची लेखणी आमच्यामध्ये निर्माण करते. आणि म्हणून त्या काळापासून आजच्या काळापर्यंत आम्हाला अंधश्रद्धेवरती काम करण्याची किती गरज आहे हेही आमच्या कथेतून लक्षात येतं. त्यानंतरची जी कथा आहे ती पंचनामा. या पंचनामा कथेमध्ये तर एवढी भयंकर परिस्थिती मांडलेली आहे की आजही त्याचा तुम्हाला बारकाईने विचार केला तर जागोजागी परिचय येईल. ती म्हातारी तिचा नवरा वारल्याचं किती दुःखद चित्रण वर्णन करते, आणि रोजच मोड त्याला कोण रड ही जरी आजची म्हण असली तर त्या काळी किती लागू होती हे दिसून येतं. तिथं पंचनामा होताना त्या पोलिसांना लिहिलेलं आहे बघा, दवाखान्याच्या मागील बाजूस सडकेजवळील त्या आवारात दीर्घ मुदतीच्या आजाराने म्हातारा मरण पावला, पंचनामा संपला. म्हणजे तुमच्याकडे जर गरिबी असेल, तुमच्याकडे जर दारिद्र्य असेल, तुमच्याकडे जर दुःख असेल, तुमच्याकडे जर निराशा असेल, तुमच्याकडे जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तुमची सामाजिक परिस्थिती चांगली नसेल, तर तुमचं मरण सुद्धा चांगलं नाही. आणि ही भयानकता, ही विदारक परिस्थिती आम्हाला शंकररावांच्या लेखणीतून दिसते. शंकरराव म्हणतात, मी तिथं उभा होतो, माझ्या छातीवर मोठा दगड पडल्यासारखं झालं, गलबलून गेलो, कोंडलेला श्वास मी सुंदरपणाने सोडून दिला आणि चितागती होऊन तिथून हल्लो. ही चितागती होण्याची परिस्थिती आमचा आंबेडकरवाद जागा करते. आणि म्हणून या साहित्यामध्ये सुप्त अवस्थेत दडलेला आंबेडकरवाद जर शोधला तर तो त्याही काळामध्ये किती प्रकर्षाने प्रकाश देत होता, पण त्याची जाणीव नव्हती हे आमच्या लक्षात येतं. आणि मग ते सांगतात की अशा अवस्थेमध्ये मी तिथून हल्लो, हेच आंबेडकरी साहित्याचं मूळ आहे. तुम्हाला इथे विचार करायला लावले, प्रत्येक वाचकाला इथे विचार करायला लावलेला आहे. त्यापुढची कथा आहे धोंड्या बेरड. धोंड्या बेरड हा मात्र समाज व्यवस्थेचा गेलेला बळी, जो आजही महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर जात पंचायत आपल्याला दिसून येतात. या जात पंचायतीमधून सुधारायचं जर म्हटलं तर त्या जात पंचायतीच्या कडक जाचक नियमाच्या माध्यमातून सुधारता येत नाही. असा ह्या जात पंचायतीचा बळी गेलेला कर्तबगार असणारा त्या काळातला तो नायक आमच्या मनाला वेदना चटका लावून जातो. आणि मग पुन्हा मला एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्या काळामध्ये सुधारलेल्या सुधारणावादाकडे गेलेल्या सर्व महार या संपूर्ण जातीच्या ऋणी राहावंसं वाटतं. कारण काही थोडक्याच लोकांनी जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं आणि असे जाती व्यवस्थेत जर बळी गेले असते तर लोकांनी याच्यातून सुधारणेचा मार्ग धरला नसता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालण्याचं त्या काळातल्या लोकांनी जे ठरवलं त्याचं फलित म्हणून आज आम्ही आंबेडकरवाद जागृत करतोय. हे धोंड्या बेरडाच्या त्या जात पंचायतीवरून आमच्या लक्षात येतंय. म्हणजे यातल्या सगळ्याच कथा भानगड ही कथा तशीच आहे. विधवा असलेली स्त्री, तिचे जे काही प्रश्न आहेत ते पोटाचेच प्रश्न आहेत, पुन्हा भुकेचेच प्रश्न आहेत, पुन्हा अगतिकचेच आहेत. याचा फायदा कुणी घेतलेला आहे तर त्या काळामध्ये असलेल्या त्या शिक्षकांना घेतलेला आहे. तिची जी आहे कलावती नावाची मुलगी, त्या मुलीला चांगलं खाणं पिणं राहणं लेसणं याची सवय लावून दिलेली आहे. आणि त्याच्यामधून जे काही त्यांचं लग्न करण्याचं ठरलेलं आहे ते इतर सर्वांच्या गुपचूप ठरलेलं आहे. त्याला भानगड नाव दिलं. आणि या भानगडीचं समाजामध्ये किती बाजारीकरण झालं. आणि शेवटी त्या बाजारीकरणाच्या सगळ्या बोचण्या कुणाला बसत आहेत, त्या विधवा असलेल्या गुणाबाईला बसत आहेत. आज ही तीच परिस्थिती आहे. भानगड ही कोणाची आहे हे महत्वाचं नाही, परंतु ज्याच्या घरामध्ये ती घडली त्या घरातल्या माणसाला आम्ही कुठेही टोचायचं कमी करत नाहीत. त्याचे संस्कार त्यानं किती चांगले पेरले हे आम्ही कधी पाहत नाही.
त्या माणसाला जगणं की मरणं, ठेवायचं की नाही हे आमच्या हातामध्ये राहतं. आणि इथं आम्हाला सामाजिक जागृतीची गरज लक्षात येते. आणि या गावातल्या, या समाजातल्या लोकांच्या त्या बोलण्यामुळं मनस्ताप होऊन गुणाबाई काय करते, स्वतःच आपला जीव घेण्याचा प्रयत्न करते. गुणाबाई मरते आणि गुणाबाई मेल्याच्या नंतरनं गुणाबाई का मेली याचे फक्त तर्कवितर्क काढले जातात. आणि त्याचा शेवट कुठपर्यंत जाऊन पोहोचतो, त्या मास्तरपर्यंत जाऊन पोहोचतो. तो मास्तर दुसऱ्या गावाला गेलेला असतो, गुणाबाईची लेक त्याच्यासोबत गेलेली असते. आणि त्याच वेळी गुणाबाईच्या लेकीच्या त्या लेकीनं आणि त्या मास्तरनं गुणाबाईला मारण्याची कशी तालीम केली असावी याचं तर्कवितर्काच्या दृष्टीनं जे एक चौकट बांधली जाते, तिथं एकच शब्द वापरलाय बघा खरातांनी, की तो त्याच्या कानाशी पुटपुटला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तो साचा बंद केलेला आहे. याच्यातून त्या गुरुजीला आता अटकच करणार होते. आणि तेवढ्यात गुणाबाई शुद्धीवर येते आणि या दोघांना पाहून म्हणते की मला सोडा, हिचं तोंड बघायचं नाही म्हणून तर मी रात्री जीव दिला होता. आणि त्यावेळेस पोलीस पाटील फौजदार हे एकमेकाकडे बघत राहतात. इथंही कथा संपवली जाते. म्हणजे आजही काही चांगल्या लोकांनी एखादं जर चांगलं पाऊल उचललं असेल, समाजाला ते मान्य नसेल आणि म्हणून त्यांनी छुप्या पद्धतीनं ते लग्न वगैरे केलेलं असेल, तर त्याला आम्ही भानगड नाव देतो. ज्यांच्या घरात ही गोष्ट घडली त्या व्यक्तीचं जगणं मरणं आमच्या हाती ठेवतो. आणि ही परिस्थिती कुठं तर बदलली पाहिजे, वैचारिक क्रांती आली पाहिजे, हाही संदेश आम्हाला या कथांच्या माध्यमातून दिसतो. म्हणजे या सांगावामधल्या ज्या सर्व कथा आहेत, डाव कथा सगळ्यात भयंकर आणि आजचं वास्तव मांडणारी कथा आहे. डाव या कथेमधला जो नायक आहे तो मामलेदाराच्या हातापाया पडून विनवणी करतो, शेती कसण्यासाठी मागतो, त्यामध्ये शेतीमध्ये जीव की प्राण ओतून शेती करतो. त्याचे चांगले दिवस येतात तोपर्यंत दुष्काळ पडतो. दुष्काळामध्ये जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मरण्यापेक्षा कुठंतरी काम करून जगावं म्हणून इतर ठिकाणी सरकारी कामावरती जातो. सरकारी कामाच्या नंतर तिकडून आल्यानंतर पुन्हा थोड्याशा चांगल्या दिवसामध्ये शेती करायला लागतो. पीक पाणी चांगलं येतं आणि गावामधल्या ज्या सवर्ण जाती आहेत त्या सवर्ण जातींच्या डोळ्यावरती येतो, कारण त्याच्या भुकेचा प्रश्न मिटलेला असतो. जर आमच्या भुकेचा प्रश्न मिटला तर मात्र आम्ही बंडखोर होतो, कारण आम्ही लाचार राहत नाही. आणि आमची लाचारी जेव्हा संपते तेव्हा मग आमच्यावरती आघात होतात. असाच आपल्या डाव कथेतला जो नायक आहे तो स्वतःचे पोटापाण्याचे प्रश्न मिटवायला लागला. आणि म्हणून गावच्या पाटलानं मामलेदाराच्या कानाला लागून एक खलबत केली आणि त्याच्यातूनच त्याच्यावरती आरोप लावले गेले. त्या आरोपातून त्याची जमीन कब्जामध्ये घेण्यात येत होती. त्यावेळी मात्र तो एका कुदळीच्या दांड्यानं त्या मामलेदाराचा जीव घेतो आणि मुलाला सांगतो की मी आता जातोय, तुझं शेत कोण अडवायला नाही. हा आंबेडकरवाद उग्र स्वरूप धारण करताना मला तिथे दिसतो. आणि ही परिस्थिती पुढे सर्वांच्या लक्षात येते की जर कष्ट करणाऱ्या या लोकांना जर त्रास दिला तर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे मूर्तिमंत जिवंत उदाहरण या कथेतून मांडलेलं आहे. आणि हे आम्हाला उठाव करायला भाग पाडतं, हे आम्हाला प्रेरणा द्यायला भाग पाडतं, हे आम्हाला अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवतं. हे साहित्य आहे. तमाशा यातून ही तीच शिकलेली आहे. तुम्ही कितीही सोंग केली तरी पैशाचं सोंग मात्र तुम्हाला शेवटपर्यंत करता येत नाही. कारण रात्रभर तमाशा करणाऱ्या लोकांना सकाळी चहा प्यायला सुद्धा पैसे राहत नाहीत. पुन्हा एखाद्या पाटलाच्या पुढे गुजरेगिरी करत चहा मागावा लागतो. आणि अंगावरच्या आणलेल्या कपड्याचे पैसे न फेडल्यामुळं, ते न जमल्यामुळं ज्याच्याकडून कपडे आणले होते ती माणसं येऊन कपडे घेऊन जातात. म्हणजे आमचा सन्मान जातो, कला जाते आणि पुन्हा भीक मागण्याची परिस्थिती येते. या सर्वांचं मूळ मात्र कुठे येऊन बसतं, भुकेवरती येऊन बसतं. आणि भूक आम्हाला शिकवते, भूक लाचारी शिकवते, तशीच भूक आम्हाला विद्रोह करायला शिकवते. हे या सांगाव्यातून आम्हाला सांगितलेलं आहे. देवीचा कोप तोच आहे, पुन्हा अंधश्रद्धा आहे. धाड या कथेमध्ये मात्र सुंदर वर्णन केलेलं आहे. धाड कथेचं तीच पालं. आता आपण घर बांधून छान राहतो हा भाग वेगळा, परंतु आजही पाहिलं तर काही माळरानावरती झोपड्या त्याला पालं म्हणतात येतात. पूर्वीच्या काळी ज्या अशा झोपड्या यायच्या, पालं यायच्या, त्यांच्या फक्त आवाजाच्या खुसफुशीनं असं कळलं होतं की तिथं आता काय पडणार आहे, धाड पडणार आहे, म्हणजे चोरी येणार आहे. या चोरीच्या भीतीपोटी घरामधल्या माणसाची होणारी धावपळ आणि त्यातून त्यांनी घरातलं जे सोनं नाणं होतं ते कुठं नेऊन ठेवलं, कडब्याच्या गंजीच्या खाली. परिणाम असा झाला की ती धाड आलीच नव्हती, तर पालं टाकणारी लोक रात्रभर कुजबुजत होती आणि हा आवाज ह्यांना जवळ आल्यासारखा वाटत होता. तेवढ्यातून ते दुसऱ्या वस्तीवर गेले. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की धाड नव्हती, इथं पालं पडली होती. आणि त्या कडब्याच्या खाली ठेवलेली सोन्याची जी ती पुंजी होती आणि पैसे होते ते काढायला जातात. मग त्यांच्या लक्षात येतं की धाड नक्कीच पडलेली आहे, कारण त्या ठेवलेल्या वस्तू तिथं नाहीत आणि त्या पालं
जे ठोकणारे लोक आहेत त्यांनी आमच्या घरावरती धाड टाकलेली आहे असं म्हणून त्यांना आता लगेच मारायची तयारी होते, भांडायची तयारी होते. त्याच वेळी भांडायला निघत असताना घुशीनं तोडलेल्या नोटा आणि घुशीच्या उंदराच्या त्या बोळाच्या तिथं ते सोन्याचा हार सापडतो. म्हणजे इथं आम्हाला गरिबीमध्ये कोणतेही आरोप लावले तरी ते स्वीकारावेच लागत असतील आणि जर नाही स्वीकारले तर ते त्यांचा स्वीकार पर्यंत मारहाण होत असेल, त्रास होत असेल, त्याचा संपूर्ण जो तोटा आहे तो त्या कुटुंबाला भोगावा लागत असेल आणि भयानकता, ही आगतिकता, ही सवर्णांची दमदाटी म्हणजे सांगावा कथेतून आम्हाला आंबेडकरवाद जागृत करायला कारणीभूत ठरते. आणि म्हणून तराळ ते अंतराळ हा प्रवास करणारे आपल्या लेखणीतून आंबेडकरवाद जागृत करताना मला तर दिसतात. आणि म्हणून अशा या महामानवाला पुन्हा एकदा शतशः कोटी प्रणाम करते. मला जसं जमलंय, जे मला सांगता आलं ते मी सांगितलं. जाता जाता एका चारोळीत सांगते, इतिहासाच्या पानातलं शब्दांच्या मनातलं, इतिहासाच्या पानातलं शब्दांच्या मनातलं हितगुज तुमच्याशी खोलते. होय, धन्यवाद. आता मी सुरेखा बोलत होते, आता थांबते. जय भीम.